या जेवायला आज आपण पाहणार आहोत आपल्या मेनू कार्ड मधील मावळ स्पेशल शाकभाजी. तर त्याची इथे मी तयारी करण्यासाठी घेतली होती. इथे हरभरे भिजायला घातले. मी आता ठरवले आहे की आपलं जे मेनू कार्ड आहे तर त्याच्यामधील एक पदार्थ करून दाखवायचा. मग ती भाजी असो किंवा ताट असो. ताट सिरीज मी लगेच चालू करणार नाही, तर ही स्पेशल भाजी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आता मी मावळ स्पेशल का म्हणते, अगदी लग्नामध्ये तर सर्वांनाच माहित आहे की पहिलं केलं जायचं, पण मला अजूनही आठवते आमच्या पवन मावळामध्ये माझं माहेर. तर त्याच्यामुळे मला आठवते की जेव्हा सप्ताह असतो किंवा गावातला कोणताही मोठा सार्वजनिक कार्यक्रम असतो, तेव्हा ही भाजी आवर्जून केली जाते. आणि मला स्वतःला पर्सनली म्हणाल तर मला अगदी पनीर भाजीपेक्षा सुद्धा जर चॉईस दिले तर मी शाकभाजीलाच देईल, कारण मला खूप जास्त आवडते. आणि ह्या भाजीची ह्या जेवणाची पंक्तीतील चव कुठल्याच 5 स्टारच्या जेवणाला सुद्धा नाही. तरी ते पहिला मसाला करायला घेतला होता. आणि दुसरी गुड न्यूज अशी आहे की आपल्या ह्या बिझनेसची मी जी सुरुवात केली होती, तर त्याची मी म्हटले की टप्प्यानुसार सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल. तर त्यासाठी लागणारं जे माझं फूड लायसन होतं, तर ते सुद्धा फायनली आलेलं आहे. म्हणजे एक टप्पा जो आहे तर तो पूर्ण करत आहे. आणि तुम्ही जो माझा व्हिडिओंना म्हणा किंवा माझ्या ह्याच्या ऑर्डर्स आहे त्यांना भरभरून प्रतिसाद देत आहात, तर त्यासाठी मी खरंच सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि असेच तुम्ही माझ्यावरती प्रेम देतात. अगदी आपल्या लोणावळ्यातले काही जे लोक आहेत ते मला इन्क्वायरी करतात, जेवणाविषयी विचारतात, छान वाटतंय, काही जण ऑर्डर सुद्धा कन्फर्म करतात ते. तर खरंच तुमचा असाच भरभरून सपोर्ट राहा. तुम्ही आपल्या सिटीतल्या माणसाला एवढं पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात, त्यासाठी खरंच छान वाटते. तर इथे बघा सर्व तयार केलेलं साहित्य घालून घेतले. जे काप केले होते वांगे बटाट्याचे ते थोडे मोठेच ठेवायचे आहेत, म्हणजे छान वाटतं. म्हणजे अगदी गावाकडे ह्यापेक्षाही मोठे असतात. त्यानंतर बटाट्याचे साली सुद्धा काढले जात नाही, पण मी काढून घेतल्या होत्या. तर इथे बघा मस्त अशी भाजी तयार होती. जर ऑर्डर द्यायची असेल तर तो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तर त्यावर नक्की द्या आणि एकदा भाजी नक्की ट्राय करा.